नमस्कार. ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक असे स्वागत. आज दिनांक आहे 3 जानेवारी 2024 आणि आज आपण आलेलो आहोत एका मोसंबीच्या प्लॉटमध्ये, की ह्या प्लॉटला फुल सेटिंग कशा पद्धतीने झालेली आहे आणि या बगीचाचे काय काय आपले जे शेड्यूल आहे ते झालेले आहे, हे आपण पाहणार आहोत. या पद्धतीने मोसंबीच्या बगीचाची ही फुलधारणा झालेली आहे. पाहू शकता आपण अगदी शेंड्यापर्यंत फुलधारणा झालेली दिसते आपल्याला. आणि या प्लॉटसाठी गेले 2.5-3 महिन्यापासून आपल्या ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचे शेड्यूल चालू आहेत. यासाठी आपण काही ड्रिचिंग, काही स्प्रे या प्लॉटसाठी झालेले आहेत. अगदी फुलकळी ही पूर्ण फांद्यावरती दिसत आहे आपल्याला आणि फुलकळी ही चांगली अशी स्ट्रॉंग प्रकारे दिसत आहे. होऊ शकतं आपण. आणि यामध्ये दुसरी गोष्ट अशी झालेली आहे, की ज्या फुलांची पाकळ्या काही गळून खाली पडल्या, तर त्या अशा पद्धतीने खाली बागेमध्ये अक्षरशः पाकळ्यांचा सडा दिसत आहे. आणि ज्या पाकळ्या गळाल्यात का, त्या पाकळ्या म्हणजे ज्या पाकळ्या गळाल्यात त्या आपल्या ज्वारीच्या दाण्याच्या आकाराच्या साईजनुसार अशा लागलेल्या दिसत आहे याप्रमाणे. म्हणून ते कॅमेऱ्यात पूर्ण दिसत नाही समजा. या बगीचासाठी आपले ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचे शेड्यूल चालू आहे आणि झाडावरती पूर्ण क्षमतेने फुलसंख्या ही लागलेली दिसते आणि पूर्ण कळ्या उमलून मधमाशीचं प्रमाणसुद्धा भरपूर दिसत आहे यावरती. तर प्रत्येक झाड आपण शूटिंगमध्ये घेत आहोत. आपण पाहू शकता पूर्ण मधमाशीचं प्रमाण आहे आणि अक्षरशः जिथे फुलपाकळ्या गळाल्यात तिथं अशा बारीक आकाराच्या साईजनुसार ज्वारीच्या दाण्याच्या आकाराच्या साईजनुसार फळधारणा झालेली आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणून मोसंबी बागेमध्ये अक्षरशः खाली पानांचा हे फुलांचा पाकळ्या ज्या गळाल्यात याचा सडा दिसत आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, याला आपल्या जे ड्रिचिंग काही स्प्रे चालू असल्यामुळं जी फुलकळी निघली होती ती फुलकळी चांगली अशी स्ट्रॉंग फुलकळी निघली होती. होऊ शकता काही जाग्यावर अक्षरशः मृगमाल असताना सुद्धा त्या झाडावरती अशी फुल सेटिंग झालेली आहे. आणि जी अगदी गुच्छामध्ये फुलं दिसत आहे आपल्याला. आणि जी कळी निघलेली आहे, कळी ही अगदी स्ट्रॉंग दिसत आहे आपल्याला. एक नाही असे कितीतरी झाडावर आपण पाहू शकता फुलधारणा चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर या बगीच्यासाठी आपले काही ड्रिचिंग, काही स्प्रे झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये खताचं व्यवस्थापन सुद्धा झालेलं आहे. बागेला पाणीसुद्धा चालू केलेलं आहे. जे बागेचे समजा मोसंबी मालक आहेत, ते सुद्धा इथे आहेत. तर त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? नारायण बाबुलाल राजपूत. किती झाडाचा प्लॉट आहे आपला? 400 झाडाचा प्लॉट आहे. 400 झाडाचा. तर या झाडासाठी आपली गेली 3 महिन्यापासून ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचं शेड्यूल चालू आहे. चालू आहे. तर या प्लॉटमध्ये 3 महिन्यापासूनचं शेड्यूल चालूच होतं समजा. पण गेले 3 दिवस सलग मागच्या महिन्यात पाऊस झाला होता आपल्याला. हो.
तर पाऊस झाला तर आपल्याला काय वाटलं बगीच्याचं विषयी? बगीच्यामध्ये फेल जायचा अंदाज होते आमचे लगे. हे चालू वर्षी बगीचे फेल जायचे चान्सेस जास्त हां. होते. हो, तर आपण याला काही स्प्रे दिले, काही ड्रिचिंग दिल्या. हो. तर दिल्यानंतर आता जी बाग फुटलेली आहे आपली, ही किती टक्क्यामध्ये फुटलेली दिसते आपल्याला? आता 100% मध्ये फुटली बाग आपली. 100% फुटलेली दिसते आणि जी कळी निघालेली आहे, ही जी कळी आहे, कळीचं प्रमाण कसं आहे? एकदम स्ट्रॉंगमध्ये आहे कळी. कळी स्ट्रॉंग आहे. फुलसुद्धा असं पूर्ण उमलून झाडाखाली सडा पडला आणि ज्वारीच्या आकारासारखी वरती काही बाग तयार फळं झाली. फळं हो. तयार झालेले आहेत. कळी जी दिसते स्ट्रॉंग दिसते. तुम्ही ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचा वापर केल्यावर आपण समाधानी आहात का? हो, तुम्हाला फायदा झाला असं वाटतंय? वाटतंय. वाटतंय का झालाय? झालाच आहे ना. 100%. हो, ठीक आहे. तर या बगीच्यासाठी आपलं शेड्यूल म्हणजे खताची व्यवस्था पण झालंय, काही स्प्रे झाले, ड्रिचिंग पण झालं. हो, बरोबर. हो. चॅनलवरती जे शेतकरी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्यालाही काही समस्या असतील तर तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरती कॉल करून विचारू शकता. धन्यवाद.